शांततेच्या शोधात आलेल्या कुटुंबाला माहीत नव्हतं, एका वडाच्या झाडावर नियती त्यांची वाट पाहत होती. रत्नागिरीतील एका थरारक घटनेवर आधारित आजची ही बालकथा तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवेल. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. रत्नागिरीच्या जवळ एका घनदाट आमराईच्या कुशीत एक जुनाट घर होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेल्या त्या घराच्या भिंती काळवंडल्या होत्या आणि कौलांवर शेवाळं उगवलं होतं. शहराच्या गोंधळातून दूर, शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याच्या इच्छेने कुलकर्णी कुटुंब मुंबईहून या घरात राहायला आलं होतं. सुरेश राव, त्यांची पत्नी मीना, मुलगा आदित्य आणि मुलगी प्रिया यांनी मोठ्या उत्साहाने नव्या आयुष्याची सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस शांततेत गेले. दिवसा पक्ष्यांचा किलबिलाट आणि रात्री रातकिड्यांची किरकिर हे सर्व त्यांच्या शहरी जीवनापेक्षा खूप वेगळं होतं. पण लवकरच त्यांना जाणवू लागलं की या शांततेत काहीतरी भयान दडलेलं आहे. घराच्या मागच्या बाजूला एक भलं मोठं जुनं वडाचं झाड होतं. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आल्या होत्या आणि फांद्या इतक्या पसरल्या होत्या की जणू काही ती घराला आपल्यात सामावून घेत होते. रात्रीच्या वेळी चंद्राच्या मंद प्रकाशात त्या झाडाची आकृती अधिकच भयान दिसत असे. पहिल्यांदा अनुभव आला तो सुरेशरावांना. एका रात्री ते काहीतरी कामासाठी बाहेर पडले आणि पाण्याचा नळ बंद करायला मागच्या अंगणात गेले. वडाच्या झाडाखालून जाताना त्यांना अचानक एक थंड झुळूक जाणवली. पाठोपाठ डोक्यात एक विचित्र प्रकारची शून्यता आली. त्यांना वाटलं, हरेच्छा, इतक्या रात्री थंडी कशी वाजते? पण खरी भीती त्यांना तेव्हा वाटली जेव्हा त्यांनी झाडाच्या एका जाड फांदीकडे पाहिलं. त्यांना स्पष्ट दिसलं की कुणीतरी तिथे बसलं आहे. कोण असेल इतक्या रात्री, असा विचार करत त्यांनी डोळे चोळले. पण तेव्हा त्यांना काहीच दिसलं नाही. त्यांना वाटलं की अंधारामुळे आणि झाडाच्या सावल्यांमुळे आपला बाज झाला असावा. पण त्या रात्री त्यांना अजिबात झोप लागली नाही. एक अनामिक अस्वस्थता त्यांना खात होती. दुसऱ्याच आठवड्यात त्यांची धाकटी मुलगी प्रिया, जी तशी खूप आनंदी आणि उत्साही होती, अचानक गप्प राहू लागली. ती रात्री झोपेतून दचकून उठायची आणि डोळे फाडून वडाच्या झाडाकडे पाहत राहायची. तिच्या डोळ्यात भीती होती आणि एक प्रकारची उदासीनता होती जी त्यांनी कधीच तिच्या चेहऱ्यावर पाहिली नव्हती. एक दिवस पहाटे सुरेशरावांना जाग आली ती मीनाच्या किंकाळीने. प्रिया तिच्या खोलीच्या खिडकीतून खाली उडी मारण्याच्या प्रयत्नात होती. सुरेशरावांनी धावत जाऊन तिला पकडलं. प्रिया बेशुद्ध पडली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होता, जणू काही ती एखाद्या अदृश्य शक्तीच्या आहारी गेली होती. डॉक्टरांनी तिला मानसिक धक्का लागल्याचं सांगितलं. पण सुरेशरावांना आता झाडावर दिसलेलं ते अस्पष्ट आकृती पुन्हा आठवली. मीना अस्वस्थ झाली होती. मी म्हणतच होते, हे जुनं घर नको आपल्याला. काहीतरी आहे इथे, काहीतरी वाईट आहे, ती सतत पुटपुटायची. सुरेशरावांनी तिची समजूत घातली, पण मनात भीतीचा एक छोटासा कप्पा आता उघडला होता. काही दिवसांनी घराच्या देखभालीसाठी एक तरुण माणूस राजू कामाला आला. राजू खूप मनमिळाऊ होता, पण रात्रीच्या वेळी त्यालाही झाडाजवळच्या बाथरूमला जायची भीती वाटू लागली. एक रात्री तो दारू पिऊन आला आणि हिंमत करून वडाच्या झाडाखाली गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह झाडाच्याच एका फांदीला लटकलेला आढळला. त्याने गळफास लावून घेतला होता. पोलिसांनाही आत्महत्या वाटली, पण कुलकर्णी कुटुंबाला आता खात्री पटली होती की हे केवळ योगायोग नाही. राजूच्या चेहऱ्यावरही प्रियासारखंच ते विचित्र स्मित होतं. आता सुरेशरावांनी घराच्या वृद्ध नोकराला खंडूमामांना याबद्दल विचारलं. खंडूमामा जुने होते आणि त्यांना गावातील बऱ्याच गोष्टी माहीत होत्या.
सुरुवातीला ते टाळाटाळ करत होते, पण सुरेशरावांनी खूप आग्रह केल्यावर त्यांनी एक भयान सत्य उलगडलं. साहेब, त्या झाडावर एक बाई आहे. कित्येक वर्षापूर्वी या घराच्या मालकिनीच्या मुलीने, जिचं नाव रमा होतं, त्याच झाडाला फास लावून घेतला होता. तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलं होतं आणि ती त्या धक्क्यातून सावरलीच नाही. तेव्हापासून तिचं भूत त्याच झाडावर भटकतंय असं लोक म्हणतात. जो कोणी रात्री त्या झाडाजवळ जाईल तिच्या प्रभावाखाली येतो. ती त्यांना स्वतःसारखं करून घेते, आत्महत्या करायला लावते. खंडूमामा थरथरत्या आवाजात म्हणाले. सुरेशराव आणि मीनाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना कळालं की प्रियावर झालेला परिणाम आणि राजूची आत्महत्या हे सर्व त्या रमेच्या आत्म्यामुळेच झालं होतं. आता एकच मार्ग होता, त्या आत्म्याला शांत करणं. त्यांनी एका तांत्रिकाला बोलवले. तांत्रिकाने काही विधी केले आणि सांगितलं की त्या आत्म्याला मुक्ती हवी आहे. तिला त्या झाडावरून खाली उतरवावं लागेल आणि तिचे अंतिम संस्कार योग्य पद्धतीने करावे लागतील. सुरेशरावांनी मोठ्या हिमतीने आणि तांत्रिकाच्या मार्गदर्शनाखाली काही मोजक्या लोकांच्या मदतीने एका दोरीच्या साहाय्याने त्या अदृश्य आत्म्याला खाली उतरवण्याचं ठरवलं. अंधार पडल्यावर घराच्या मागच्या अंगणात भयान शांतता पसरली होती. तांत्रिक मंत्रोच्चार करत होता. सुरेशराव आणि त्याचे 2 मित्र वडाच्या झाडाजवळ गेले. त्यांना काहीच दिसत नव्हतं, पण एक अनामिक भीती त्यांच्या नसांमधून सळसळत होती. तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी झाडाच्या त्या फांदीवर दोर टाकला जिथे रमेने फास घेतला होता. त्यांना दोरीवर काहीतरी वजन जाणवलं, जणू काही एखाद्या मृतदेहाला खाली ओढत असल्यासारखं. त्यांनी हळूहळू दोरी खाली घेतली. रमेच्या आत्म्याला झाडावरून खाली उतरवण्यास सांगण्यामागे तांत्रिकाचा उद्देश तिला मुक्ती मिळवून देणे हाच होता. सामान्यतः अशा अडकलेल्या आत्म्यांना त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या जागेवरून दूर करून आणि योग्य विधी करून मुक्ती मिळते. तांत्रिकाला वाटले की झाडावरून खाली उतरवून आणि त्यानंतर काही विधी केल्यास रमेच्या आत्म्याला शांतता मिळेल आणि ती या जगातून निघून जाईल. पण रमेचा आत्मा इतका शक्तिशाली आणि नकारात्मक ऊर्जेने भरलेला होता की केवळ खाली उतरवल्याने तिला मुक्ती मिळाली नाही, उलट ती तिच्या बंधनातून अधिक मुक्त झाली. झाडावरती एका विशिष्ट मर्यादेत अडकली होती. एका अर्थाने ती त्या झाडाला बांधली गेली होती. जसा एखादा कैदी तुरुंगातून सुटल्यावर मोकळा होतो, त्याचप्रमाणे रमेचा आत्मा झाडावरून खाली उतरताच अधिक मोकळा झाला. तांत्रिकाने तिला खाली उतरवण्यास सांगितले, कारण तो विधीचा पहिला भाग होता. त्याला अपेक्षा होती की यानंतरचे विधी तिला पूर्ण मुक्ती देतील. पण रमेचा आत्मा इतका अतृप्त होता की त्याला तात्पुरती मोकळीक मिळताच त्याने लगेचच कुलकर्णी कुटुंबाच्या घरात प्रवेश केला. जसा तो अदृश्य देह खाली उतरला तसं घरातील दिव्यांची मंद होळी झाली आणि एक थंडगार झुळूक संपूर्ण घरातून फिरली. तांत्रिक ओरडला, नाही, मी म्हटलं होतं तिला मुक्ती मिळेल, पण तुम्ही तिला घरात शिरण्याचा मार्ग दिला. सुरेशराव आणि त्यांच्या मित्रांनी धावपळ करत वाड्यात प्रवेश केला. त्यांनी पाहिलं की दाराची कडी उघडली होती. प्रियाजी अजूनही सावरली नव्हती. ती डोळे विस्फारून समोरच्या भिंतीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर तेच भयान स्मित पुन्हा उमटलं होतं. तिच्या शेजारी उभी होती ती मीना, जिच्या डोळ्यात आता तेच रिकामपण होतं जे रमेच्या डोळ्यात असायचं. त्यांनी रमेच्या आत्म्याला झाडावरून खाली उतरवलं होतं, पण तिला मुक्ती मिळाली नव्हती. तिला झाडावरून काढल्यावर ती मोकळी झाली होती आणि आता तिने घरात प्रवेश केला होता. ती एकटी नव्हती, तिने मीनाला आपल्या अधीन केलं होतं. सुरेशरावांना आता कळलं होतं की त्यांनी रमेला झाडावरून खाली उतरून किती मोठी चूक केली होती. आता ती त्यांच्या घरात, त्यांच्या कुटुंबात शिरली होती. रात्रीच्या भयान शांततेत घर एखाद्या थंडगार कबरीसारखं वाटत होतं. मीना आणि प्रिया त्यांच्या डोळ्यातील रिकामपण सुरेशरावांना बेचैन करत होतं. त्यांना माहीत होतं की हे फक्त त्यांच्या बायकोचं आणि मुलीचं शरीर होतं. आत्मा मात्र रमेचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण घरातली भयान शांतता तशीच होती. मीना स्वयंपाकघरात काम करत होती, पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. ती यंत्राप्रमाणे काम करत होती. प्रिया तिच्या खोलीत एकटीच बसलेली असायची, शून्यात पाहत.
आदित्य मात्र या सगळ्यांपासून अनभिक्ष होता. तो अजूनही आपल्या स्वप्नाच्या दुनियेत रमलेला होता. त्याला वाटत होतं की प्रिया आणि आई आजारी आहेत. रात्रीच्या वेळी भीती अजून गडद व्हायची. घरात विचित्र आवाज यायला लागले. कधी पाण्याच्या नळातून थेंब गळल्याचा आवाज यायचा, तर कधी जुन्या लाकडी फर्निचरवर नाकाने ओरकडे काढल्याचा. सुरेशरावांना झोप लागेना. त्यांनी मीनाला बोलायचा प्रयत्न केला, पण ती केवळ निर्विकारपणे त्यांच्याकडे पाहायची. तिच्या डोळ्यातून त्यांना रमेचा तिरस्कार दिसत होता, जणू काही ती त्यांना दोष देत होती. एक रात्र सुरेशराव झोपले असताना त्यांना जाणवले की कोणीतरी त्यांच्या छातीवर बसला आहे आणि त्यांचा श्वास गुदमरत आहे. त्यांनी डोळे उघडले तर त्यांच्यासमोर मीना उभी होती, पण तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते आणि चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. तिने आपला एक थंडगार हात सुरेशरावांच्या गळ्यावर ठेवला. तुम्ही मला बाहेर काढलं, पण आता तुम्ही मला कैद करू शकणार नाही, असा एक भयंकर आवाज त्यांच्या कानात घुमला. सुरेशरावांनी पूर्ण ताकद लावून तिला दूर ढकललं. मीना दूर फेकली गेली आणि जमिनीवर आदळली. ती बेशुद्ध पडली. सुरेशराव धापा टाकत उठले. त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सुरेशरावांना कळलं की ही लढाई आता आरपारची आहे. त्यांनी पुन्हा खंडूमामांना बोलवले. खंडूमामांनी डोळे मिटून घेतले. त्यांना माहीत होतं की आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. साहेब, एकच उपाय आहे त्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी. तिच्या आत्म्याला शांत करणाऱ्या वस्तू घराच्या मध्यभागी जाळावे लागतील. पण त्या वस्तू शोधणं खूप कठीण आहे आणि रमा खूप शक्तिशाली झाली आहे. खंडूमामा म्हणाले. रमेच्या आठवणीशी संबंधित वस्तू शोधणं गरजेचं होतं. खंडूमामाच्या मदतीने त्यांनी घरात शोध सुरू केला. जुन्या कपाटांमध्ये आणि पेट्यांमध्ये त्यांना रमेचे काही जुने दागिने, एक तुटलेला आरसा आणि एक जुनं पत्र सापडलं. त्या पत्रात तिच्या नवऱ्याने तिला सोडून जाण्याचं कारण दिलं होतं आणि त्यात रमेने लिहिलेली शेवटची काही वाक्य होती, ज्यात तिची तीव्र निराशा व्यक्त झाली होती. तांत्रिकाने सांगितलं होतं की रमेच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी तिच्या आठवणीशी संबंधित वस्तू एका विशिष्ट अग्नीत जाळाव्या लागतील. पण हे काम घरात करणं धोक्याचं होतं, कारण तिचा आत्मा घरातच होता. सुरेशरावांनी मोठ्या हिमतीने घराच्या मध्यभागी हॉलमध्ये एक मोठी आग पेटवली. त्यांनी लाकडं आणि इतर ज्वलनशील पदार्थ एकत्र केले. त्यांना माहीत होतं की हाच शेवटचा प्रयत्न आहे. जसा जसा धूर आणि आग वाढू लागली तशी तशी घरातली नकारात्मक ऊर्जा अजूनच वाढू लागली. हवेत एक विचित्र वास पसरला, जणू काही जळणाऱ्या केसाचा आणि त्वचेचा. अचानक मीना आणि प्रिया हॉलमध्ये आल्या. त्यांचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते आणि त्या आगीकडे टक लावून पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हेच भयान स्मित होतं. त्यांनी सुरेशरावांच्या दिशेने पाऊल टाकलं, जणू काही त्यांना आगीत ढकलण्यासाठी. पण त्याच क्षणी सुरेशरावांनी मोठ्या हिमतीने रमेचे दागिने, ते तुटलेला आरसा आणि ते पत्र आगीत फेकले. ते वस्तू आगीत पडताच एक जोरदार किंकाळी वाड्यात गुंगे. ती किंकाळी इतकी भयानक होती की भिंती थरथरल्या. मीना आणि प्रिया जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या शरीरातून एक काळा धूर बाहेर पडला आणि आकाशात विलीन झाला. किंकाळी शांत झाली. धूर विरून गेला. मीना आणि प्रिया हळूहळू उठल्या. त्यांच्या डोळ्यातले पांढरेपण नाहीसे झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भयान स्मितही नाहीसे झाले होते. प्रियाने रडत रडत आपल्या आईला मिठी मारली. मीनाने सुरेशरावांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता प्रेम आणि कृतज्ञता होती. त्यांना कळलं की रमा आता गेली होती. तिला अखेर मुक्ती मिळाली होती. त्या रात्रीनंतर कुलकर्णी कुटुंबाने ते घर सोडले. त्यांनी परत कधीही रत्नागिरीत परत न येण्याचा निर्णय घेतला. ते घर तसेच सोडून दिले. त्यांच्या भयान आठवणीसह आजही रत्नागिरीच्या त्या जुन्या आंबराईजवळून जाताना लोक त्या घराकडे भीती आणि कुतूहलाने पाहतात आणि म्हणतात की रात्रीच्या वेळी अजूनही त्या वडाच्या झाडाखालून एक थंडगार झुळूक येते आणि त्या झाडाच्या फांदीवर कोणीतरी अदृश्यपणे बसल्याचा भास होतो. जणू काही रमेचा आत्मा अजूनही तिथेच आहे, किंवा कदाचित तिने आपल्या माघारी आपल्या भयान अस्तित्वाची एक पुसटची आठवण मागे ठेवली आहे.
एका अदृश्य दहशतीच्या रूपात. आणि कुलकर्णी कुटुंब वाचलं असलं तरी त्या रात्रीची भीती त्यांच्या मनात कायमची घर करून राहिली होती. तर ही होती आजची बाईकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.